हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर नमस्कार मंडळी. आज एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना. सगळ्यांना एक विचारायचं आहे आणि जर तुम्हाला काय माहिती असेल तर प्लीज याबद्दल मला सांगा, असं मी आवर्जून सगळ्यांना सांगेन. तर कसं आहे ना, सर्वांना माहितीच आहे चिमूचा इश्यू. ठीक आहे. आता तुम्हाला लास्ट टाईम मी नेहमी म्हणायचे की त्याचे जेनेटिक रिपोर्ट्स झाले की सगळं काही व्यवस्थित होईल. जेनेटिक रिपोर्ट्स झाले की सगळं काही व्यवस्थित होईल असं आम्हालाही वाटायचं. पण ती एक खोटी उत्साहीपणा असेल असं झालं. कारण वाडियामध्ये आम्ही रिपोर्ट्स केले. 1 महिन्याने रिपोर्ट्स आले. आम्ही लास्ट टाईम के एमला गेलो. तो व्हिडिओसुद्धा मी बनवला होता व्हिडिओ, की वाडियाला गेले, मी रिपोर्ट्स कलेक्ट केले, मग केमला आम्ही गेलो. तर तेव्हा घेतले आणि तेव्हा ते सुद्धा थोडेसे शॉक झाले. त्यांचं म्हणणं आहे की अल्सर दिसतोय, बट क्रॉन्सची पण शक्यता वाटते. आता अल्सर म्हणजे एक असे जखमा असतात आतड्यांना. ठीक आहे. क्रॉन्स हा थोडासा वेगळा प्रकार आहे. म्हणजे जसे शरीरावर चट्टे, जसे भाजलेले चट्टे असतात तसे चट्टे येणं. पण तो काही इश्यू दिसत नाही. ठीक आहे. स्टेरॉइड्स चालू होते तर ती ओके आहे. सध्या आम्ही 15 दिवस तर तिथे स्टेरॉइड बंद होते. नंतर आम्ही केमला गेलो. कारण औषधच संपली. म्हटलं ते अजून औषधं घेऊन काय करायचे, कारण ते एकदम बल्कमध्ये आम्हाला मागवायला लागायची. कारण नॉर्मली असे 1-2 पॅकेट इथं पटकन मिळत नाही, कुठेच मिळत नाही. एकवेळेस के एमच्या बाजूला मिळेल, पण इथे कुठेही मिळत नाही. सो असं झालं. तर आम्ही जेव्हा ओपीडीला गेलो तेव्हा त्यांनी रिपोर्ट्स बघितले. त्यांच्याकडून जे बोलणं होतं ना, ते आपल्या का पचनी पडतच नाही. म्हणजे आपल्याला ते पटकन काय समजतच नाही. परत त्यांचं म्हणणं की डाऊटफुल वाटतोय रिपोर्ट्स. थोडी शंका वाटते सुद्धा, नाही सुद्धा, 2-3% वाटते असं तसं. आणि त्यांचं म्हणणं असतं की हा जुन्या काळातला आजार आहे, तुमच्या घरात ऑलरेडी कोणाला तरी होता म्हणून. पण आम्हाला जे आठवतं, आमच्या मागे 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 जे झालेले 2 पिढ्या आहेत त्यात कोणाला हे आजार आहे असं काय आम्हाला जाणवलं नाही. ठीक आहे. हे सगळं झालं. परत औषधं चेंज केली. ती औषधं 2-4 दिवस आणली, आता मिळेना झाले, ती पण मिळत नाही. आणि ते एक औषध एका दिवसाला ₹120चं एवढंसं पाऊच आहे. म्हणजे जस्ट एवढं पाऊच आहे. ते हाफ अँड हाफ करून आम्ही दिवसातून 2दा देतो. सो असं एक आहे. आता सध्या ते 4-5 दिवस झाले कुठेही मिळत नाही आहे. आणि स्पेशली तुम्हाला सांगेन, IgM, IMA, काय ते अजून असे काय काय रिपोर्ट्स सांगितलेत करायला. ते सगळे रिपोर्ट्स मिक्स केले ना तर 15,000च्या वरती जात आहेत. 15,000च्या वरती. लास्ट टाईमच्या रिपोर्ट्समध्ये आम्ही ट्रस्टीकडून वगैरे पैसे एक इनमिन गोळा करून आम्ही रिपोर्ट्स केले वाडियाला. आणि अर्धे पैसे तर वाडियानेच खाल्ले. काहीतरी 8-9 हजार त्यांनी खाल्ले त्यातले. ते काय आपल्याला पेशंटला मिळत नाही, कारण ते त्यांच्या नावाने त्यांच्या अकाउंटला येतात. तो विषय तिकडे झाला. ठीक आहे. कारण त्याला पेशंट काय करू शकत नाही. ठीक आहे, तेवढी आपल्याला थोडीफार मदत तर झाली, ते नशीब म्हणायचं. हे सगळं झालं. आता परत पुढच्या महिन्यामध्ये जायचं आहे. त्यांचं म्हणणं की डाऊटफुल आहे अजून काय काय काय. उलट कधी कधी वाटतं आपणही डॉक्टरीचे काहीतरी स्टडी केली तर बरं झालं असतं. पण आपल्या काय झेपलं नसतं, कारण त्याचं मरणाचा खर्च असतो लाखो रुपये वगैरे. परत कसं काय समजत नाही. ठीक आहे. हे सगळं झालं. औषधं मिळत नाहीत कुठेच. रिपोर्ट्स आता परत पुढच्या महिन्यात घेऊन जायचं आहे, ते टेन्शन आलं नाही. आणि सगळ्यांची मला कमेंट असते की ताई एवढं ऑनलाईन प्रोडक्ट मागवू नको, पैसे जास्त वेस्ट करू नका. अहो, ते ऑनलाईन प्रोडक्ट आम्ही मागवतो विशलिंगसाठी आणि परत रिटर्न करतो. कळालं का? परत मला माझा जो आहे ना रिफंड मला येतो. आणि जे गरजेच्या गोष्टी होत्या ना, पुस्तकं, वह्या, बॅग, छत्री, हे तर घ्यायलाच पाहिजे ना. ते न घेऊन कसं चालेल? शाळा कशी होणार? सो ते ठीक सगळं घेतलेलं आहे. आणि ड्रेस वगैरे काही सगळं रिटर्न जातं, रिफंड येतो. आपले पैसे आपल्याला रिटर्न येतात. त्यामधून जे इन्कम होईल ते होईल. पण त्यातही काही जास्त इन्कम होत नाही. पण नॉर्मली एक सुरुवात झाली असं म्हणायचं. हे सगळं झालं. आणि त्यात अजून काही जणांचे हे आहेत की तुम्ही बाळूमामाला जा, या तिकडे राहा, हे ते सगळं. पण जाणार कसं? कामधंदा सोडून जाऊ शकत नाही, कारण आपलं पोट हे कामावर आहे. जर कामच बंद झालं तर परत म्हणतात की देव बघून घेईल. मग देवाने काहीतरी रस्ता दाखवावा तर आपण म्हणू की देव बघून घेईल. ती एक वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे. आणि कसं असतं, भरपूर काही मी अगोदर सांग, आमच्याकडं भरपूर काही सगळं काही आहे. पण आम्ही राहतोय तिथे आमच्याकडे काही नाही आहे. आम्ही सगळं काही स्वतः हँडल करतोय. म्हणजे फक्त आणि फक्त इनमेन जर बघचाल ना, सगळं माझ्या नवऱ्याच्या पगारावर सगळं चालतंय. घर भाडं, घर खर्च, तिचं दवाखाना, शाळा वगैरे ओके ओके सगळं. सो मला एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, कारण मला खूप जणांनी काहीतरी हे सुचवलं. जर तिचा आजार लाईफ टाईम चालणार आहे, दिवसाला ₹100-200 औषधं चालणार आहे, तर तुम्ही कुठल्यातरी संस्थेकडून आहे ना माहिती करून घ्या, या कुठल्यातरी संस्थेकडून तिच्यासाठी मदत काढून घ्या. कारण कुठलीही पॉलिटिकल्स जे आहेत ते आपल्याला काही मदत नाही करत. कॉमन आहे नाही करत. कारण मी असं का म्हणते, कारण माझ्या नवऱ्याचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता ना, तेव्हा कुणाकडूनही मला हेल्प नाही मिळाली.
सो तो एक पार्ट आहे. तर आता चिमूसाठी म्हणतात सगळेच ना की तुम्ही ट्राय करा. पण असं वाटतं की व्यर्थ आहे, कारण फिरू शकत नाही कुठेच फिरू शकत नाही आहे. कारण ते फिरण्यासाठी पण टाईम वेस्ट करावा लागेल आणि हातात निराशा येईल असं वाटतं, कारण आपण त्यातून गेलो आहे. सो मला एक जेन्युइन रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, जर कोणाला माहिती असेल की हां, अशा संस्थेकडून जुना आजार या काही दीर्घकाळ टिकणारा आजार जो आहे त्यासाठी काहीतरी मदत मिळते मुलांसाठी, तर जर कोणाला माहिती असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आवर्जून मी सांगेन, कमेंटमध्ये सांगा. थोडंसं हेल्प होईल. असं काय नाही, ती ओके आहे, कवर आहे. तिची इम्युनिटी पॉवर चांगली असल्यामुळे एकदम बेस्ट आहे. सो त्यामुळे जास्त प्रॉब्लेम येत नाही. पण सध्या 5-6 दिवस औषधं बंद आहेत. सो बघूया. पण जर खरंच कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये माहिती द्या. आणि बाकी काय नाही. बाकी जे सांगतायत ते ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं. कोण म्हणे तिथे जाऊन राहा, मेंढरांच्या वासाने ती बरी होईल. आणि ठीक आहे, हे मी सुद्धा ऐकलेलं आहे. करूसुद्धा, काय हरकत नाही, करू. पण त्या दरम्यान तर टेस्ट वगैरे, रिपोर्ट्स वगैरे चालू होते, तर कसं जाणार? ती वेळ पण यायला हवी, असं आहे. काही म्हणतात की तुम्ही मूर्ख आहे, तर तुम्ही वेडे आहेत, नुसतं दवाखान्याच्या मागे लागता, तुम्ही औषधाच्या मागे लागता, हे सगळे म्हणतात. पण ते म्हणणारे म्हणू द्या. आता कसं आहे, आपल्याला जमेल तेवढंच आपण करू शकतो, बाकी आपण काही करू शकत नाही आहे. कारण काही लोक म्हणतात ना, करणीच्या मागे लाखो लाखो घालवतात, पण औषधासाठी कोणीही हेल्प करत नाही ना, हे बघून जरा वाईट वाटतं. तर ठीक आहे, सोडून दे विषय. पण कोणाला खरंच माहिती असेल तर प्लीज सांगा, कारण मी स्वतः प्रयत्न करून झालेले आहे. त्यामुळे थोडी निराशा वाटते. कोणाकडून मला वाटत नाही की हेल्प या कमेंट करून काहीतरी येईल, कारण सगळेच घाबरतात. एखाद्याला मदत मिळावी म्हणून सुद्धा घाबरतात, कोणाला मिळू नये म्हणून पण विचार करतात. सो जे जेन्युइन असतील, ज्यांना वाटते की खरंच जसं काय IBD डिसीज, या आता ते म्हणतात की क्रॉन्स आहे वगैरे काहीतरी ते, तर ह्याबद्दल जर कुठल्या तरी संस्थेकडून काही माहिती या काही मदत मिळेल असं वाटत असेल तर प्लीज आम्हाला सांगा. बघू, आम्ही ट्राय करू. जर आलं रिप्लाय तर ट्राय करू. ओके, तर चला भेटू उद्याच्या अपडेट्समध्ये. बाय.